नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. Hello students, today we are going to deal with one of very interesting poem from our syllabus, poem number 2.5, Father Returning Home by Dilip Chitre. Actually this is the poem which is dedicated by Dilip Chitre to his own father Purushottam Chitre, and hence the poem has nothing but an autobiographical nature. The poem is written in a free verse. The poem has all qualities of a free verse type poems. The poem has very simple language and a great emotional touch. Father facing different problems while returning to home. A father facing not only the problems outside his home, but he also facing the problems inside his home. All those problems were very interestingly depicted by Dilip Chitre in this poem. The poem also tells us that we must respect the elders and also explains us different themes, that is theme of alienation, estrangement and death. The poem also tells us important thing about the separation and generation gap. It also tells us something about the routine and experience of the aged human beings. The poem also deals with the miseries of elderly people in big cities. So different shades of theme were there in this poem. We are going to deal with the poem, but before explaining this poem, we are going to deal with the poet of this poem, Dilip Chitre. Let us see, students, the introduction of the poet Dilip Chitre. Dilip Chitre, 1938 to 2009, was a celebrated bilingual poet and a translator with a remarkable work in Marathi and English. दिलीप चित्रे यांचा जन्म 1938 साली झालेला होता, तर त्यांचं निधन हे 2009 साली झालं. ते एक अतिशय सुप्रसिद्ध असे द्विभाषिक कवी होते आणि त्याचबरोबर ते एक भाषांतर करणारे व्यक्ती होते आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये त्यांचं जे साहित्य क्षेत्रातलं काम होतं ते अतिशय रिमार्केबल, उल्लेखनीय होतं. इथं बायलिंग्वल हा शब्द आलेला आहे. बायलिंग्वल म्हणजे अ पर्सन फ्लुएंट इन 2 लँग्वेजेस, द्विभाषिक. His versatile creativity extends to painting, filmmaking and his noble contribution as a magazine columnist. कॉलमनिस्ट म्हणजे स्तंभलेखक. जर्नलिस्ट कॉन्ट्रीब्युटिंग रेग्युलरली टू न्यूजपेपर्स और मॅगझिन्स इज कॉल्ड ॲज अ कॉलमनिस्ट. हिज अ वर्सटाईल क्रिएटिव्हिटी. वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू. त्यांचं काम जे होतं, नवनिर्माण जे होतं ते पूर्णपणे अष्टपैलू होतं आणि त्यामुळं त्यांचं काम हे पेंटिंगच्या क्षेत्रामध्ये होतं, चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये होतं, फिल्म मेकिंगच्या क्षेत्रामध्ये होतं, म्हणजेच चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये होतं आणि त्याचबरोबर त्यांनी मॅगझिनसाठी स्तंभलेखक म्हणून सुद्धा आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे. अशा पद्धतीनं त्यांनी विविध क्षेत्रामध्ये काम केलं, म्हणून त्यांचं एक व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं असं इथं म्हटलेलं आहे. हे रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकॅडमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री as well as for his well-known translation work Tuka Says
पॉप्युलर अभंग स्पिरिच्युअल पोएम्स बाय संत तुकाराम. त्यांना अतिशय ख्यातनाम अशा पद्धतीचं असणारं साहित्य अकादमीचं अवॉर्ड मिळालेलं होतं. ते त्यांनी लिहिलेल्या कवितांसाठी पण होतं आणि त्याचबरोबर त्यांनी सेज तुका नावाचं तुकाराम महाराजांचं स्पिरिच्युअल पोएम्स किंवा अभंग जे होते ना, त्या अभंगाचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं होतं. त्या कारणासाठी आणि त्यांनी लिहिलेल्या कवितांसाठी त्यांना साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला होता असं ते म्हटलं. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. वयाच्या 16व्या वर्षीच त्यांनी संत साहित्याचं मराठीमध्ये भाषांतर करायला सुरुवात केलेली होती. एक्साईल, ॲलिनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क. साहित्य क्षेत्रातील त्यांचं जे काम होतं ना, त्याच्यामध्ये लिहिलेल्या कामाचं मध्यवर्ती कल्पना ही खास करून एक्साईल म्हणजे हद्दपारी, ॲलिनेशन म्हणजे परकेपणा, एकटेपणा, सेल्फ डिसइंटिग्रेशन म्हणजे आत्मविघटन आणि डेथ म्हणजे मृत्यू याच्याशी संबंधित होतं. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज नावाचा त्यांचा जो काव्यसंग्रह होता त्याच्यातून ही कविता घेण्यात आलेली आहे. इट ड्रॉज ए पोर्ट्रेट ऑफ सबर्बन कम्युटर. या कवितेमध्ये सबर्बन म्हणजे उपनगरामध्ये राहणारा, कम्युटर म्हणजे नियमित प्रवास करणारा प्रवासी, त्याचं चित्रण केलेलं आहे. इट डिपिक्ट्स ए डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. याच्यामध्ये तो जो सबर्बन कम्युटर होता ना, त्याचं मोनोटोनस म्हणजे निरस, एक्झॉस्टिंग म्हणजे थकवणारं, त्याचबरोबर तितकंच करुणाजनक असणारं दररोजचं रुटीन होतं ना, त्याचं चित्रण केलेलं आहे. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड ॲलिनेशन ॲट होम. याच्यामध्ये त्या वयोवृद्ध असणाऱ्या माणसाला, तर डेली कम्युटरला त्याच्या घरामध्ये एकटेपणा जाणवत होता आणि तो त्याच्यावरती लादलेला एकटेपणा होता, त्याचं वर्णन केलं आहे. विच इज रिफ्लेक्ट्स थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. त्याला घरामध्ये जे काही शिळं अन्न मिळत होतं, त्याचबरोबर कोणीही त्याच्याशी कोणत्या गोष्टी शेअर करत नव्हतं, याच्यावरून ते लक्षात येतं. हिज चिल्ड्रन रिफ्युज्ड टू शेअर देअर जॉय अँड सारो विथ द हार्डवर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. त्याची मुलं जी होती ना, ती त्यांच्या वडिलांच्या बरोबर जे अतिशय अथक परिश्रम करत होते, त्यांच्याबरोबर आनंदाच्या क्षणांच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल किंवा मग दुःखाच्या क्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल, कोणत्याही गोष्टी ते त्यांच्याशी शेअर करत नव्हते आणि त्यामुळं ते एकाकी पडलेले होते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ अ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. मटेरियलिस्टिक म्हणजे काय? भौतिकवादी. माणसानं बनवलेलं हे भौतिकवादी जग आहे, त्या जगापासून आपण विलिप्त झालेलो आहे, अलिप्त झालेलो आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी अतिशय यातनादायी एकटेपणा या कवितेच्या माध्यमातून प्रतीत होताना आपल्याला बघायला मिळतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला तर मग प्रत्यक्षात पाहूया कविता फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. ही कविता प्रत्येक घरामध्ये असणारा बाप त्याच्यावरती बेतलेली आहे. वडील हे प्रत्येक घराचा कणा असतात. घरासाठी ते अहोरात्र कष्ट उपसतात, परंतु तरीसुद्धा घरातील व्यक्तींना मात्र त्यांच्याविषयी फारसं काही वाटत नाही. दिलीप चित्रे यांना त्यांच्या वडिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच काहीसं घडतंय असं ज्यावेळी वाटलं, त्यावेळी त्यांनी त्यांच्या वडिलांची असणारी स्थिती शब्दबद्ध या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून त्यांनी ही कविता त्यांचे वडील पुरुषोत्तम चित्रे यांना समर्पित केलेली आहे. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन अ लेट इव्हिनिंग ट्रेन. माझे वडील सायंकाळी उशिरा येणाऱ्या ट्रेननी प्रवास करतात.
आता हे कशासाठी प्रवास करायला लागलेले आहेत? कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी काम केलं आणि काम संपवून ते आता घरी यायला निघालेले आहेत. आणि मग त्यांना मिळालेली जी ट्रेन आहे ना, ती लेट इव्हिनिंग ट्रेन आहे, सायंकाळी उशिराची असणारी ट्रेन आहे. म्हणजेच कामाच्या ठिकाणी त्यांना खूप उशीरपर्यंत काम करावं लागतं आणि म्हणून परत येत असताना त्यांना लेट इव्हिनिंग ट्रेन मिळते, असं या ठिकाणी सूचित करायचं आहे. कामाच्या ठिकाणी असणारा त्यांना कामाचा जो काही व्याप आहे त्याच्याविषयी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. स्टँडिंग अमंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट. ट्रेनमध्ये आल्यानंतर तरी, कामाचा तो गाडा ओढल्यानंतर तरी ट्रेनमध्ये तरी त्यांना निवांतपणा आहे का? तर तोही नाही. तिथंही त्यांना बसायला जागा मिळालेलं नाही, तिथंही ते उभा राहिलेले आहेत. आणि ते कुठं उभा राहिलेले आहेत? सायलेंट कम्युटर्स. कम्युटर या शब्दाचा अर्थ होतो द पर्सन हू ट्रॅव्हल्स रेग्युलरली फ्रॉम वन प्लेस टू अनदर, टिपिकली टू वर्क. म्हणजे कामाच्या संदर्भात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी खास करून प्रवास करणारा व्यक्ती, नियमितपणे प्रवास करणारा व्यक्ती, त्याला कम्युटर असं म्हटलेलं आहे. आता वडिलांचा प्रवास नेहमी चालूच आहे. त्याच सायंकाळच्या ट्रेननं परत यायचं, पुन्हा सकाळच्या ट्रेननं कामावरती जायचं, हे त्यांचं येणं जाणं जे आहे त्यांना कम्युटर असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीनं त्यांच्या ट्रेनमध्ये असणारे इतर लोक जे गर्दीमध्ये ट्रेनमध्ये उभारलेले आहेत ते सुद्धा त्यांच्या कामावरती दररोज जात आहेत, ते सुद्धा त्यांच्या घरी जात आहेत. म्हणजे वडिलांच्यासारखी त्यांचीसुद्धा स्थिती आहे. आणि म्हणून हे कम्युटर्स जे आहेत ते सायलेंट आहेत असं म्हटलं आहे. ते शांत आहेत. दिवसभर काम त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांची थकान सरळ सरळ दिसते आणि म्हणून ते शांत आहेत. दररोजचा तोच दिवस ते जगतायत म्हणून ते शांत आहेत. वडील शांत आहेत, आजूबाजूचे असणारे सगळे लोक शांत आहेत आणि म्हणून त्या सर्व लोकांचा मोनोटॉनस, तोपणा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर या कवितेच्या ओळीमध्ये एक कलर्ड इमॅजरी वापरलेली आहे बघा, येलो लाईट असं म्हटलेलं आहे. आता हा कलर्ड इमॅजरीसुद्धा आपल्याला बरंच काही सांगून जातो. येलो हा रंग जो आहे ना, तो वयोवृद्धतेचं या ठिकाणी प्रतीक आहे. ज्या पद्धतीनं एखादं पान गळायला लागतं त्यावेळी त्याचा रंग येलो होतो, त्याच पद्धतीनं वृद्धपकाळाचा आणि त्या येलो लाईटचा या ठिकाणी संबंध जोडलेला आपल्याला बघायला मिळतो. येलो लाईट हे त्या वडिलांचं असणारं वृद्धत्व, त्याचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. त्या ट्रेनमधून जात असताना खिडकीतून ज्यावेळी आपण बाहेर बघतो तीच ती नेहमीची असणारी सबर्ब्स म्हणजे उपनगरं त्या ठिकाणी त्याला बघायला मिळतात. आता तीच ती असणारी उपनगरं त्याला बघायला मिळतात. त्यामुळं अनसीइंग आईज असं म्हटलेलं आहे. त्याच्या डोळ्याला ते पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आहे आणि त्यामुळं डोळे तर उघडे आहेत परंतु त्या डोळ्यातून ते पाहण्याची त्याची इच्छा नाही आहे. अशा पद्धतीची असणारी उपनगरं पाठीमागं जाताना बघायला मिळत आहेत. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सोगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन्ड विथ मड. त्यांचा जो शर्ट आहे, सोगी म्हणजे भिजलेला, त्यांचा शर्ट जो आहे तो शर्ट आणि पॅन्ट्स ह्या पूर्णपणे भिजलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणारा ब्लॅक रेनकोट आहे तो स्टेन्ड म्हणजे त्याच्यावरती डाग पडलेले आहेत, ठिपके पडलेले आहेत. विथ मड, कशाचे हे ठिपके आहेत? चिखलाचे ठिपके आहेत. अँड हिज अ बॅग स्टफ्ड विथ बुक्स. त्यांच्याजवळ एक बॅग आहे आणि ही बॅग जी आहे ती पुस्तकांनी भरलेली आहे. इज फॉलिंग अपार्ट. आणि ती पुस्तकं जणू काही त्या बॅगमधून खाली पडत आहेत की काय, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आता त्या वडिलांच्या काळ्या कोटवरती असणारे चिखलाचे ठिपके का आहेत याचं सुद्धा कारण आपल्याला पुढं बघायला मिळणार आहे. त्यांच्या पायामध्ये जे चप्पल आहे ना, त्या चप्पलाच्यामुळं त्यांच्या अंगावरती जे शिंतोडे उडलेले आहेत ते शिंतोडे, त्याचे डाग त्या ठिकाणी त्या काळ्या कोटवरती आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर
त्यांची जी बॅगमध्ये असणारी पुस्तकं आहेत ती एवढी भरलेली आहेत खचाचून की जणू काही ती फॉलिंग अपार्ट, बाहेर पडत आहेत की काय, अशा पद्धतीची परिस्थिती. आता तुम्ही म्हणाल की पुस्तकं कशासाठी घेतलेली आहेत बॅगेमध्ये. पूर्वीच्या कालखंडामध्ये आपण बघतो की वाचन हा एकच विरंगुळा होता. आज आपण पाहतोय आजूबाजूला मोबाईल आहे, टेलिव्हिजन आहे, पण त्यावेळी तशी परिस्थिती नव्हती. आणि म्हणून जर आपल्याला वेळ घालवायचा असेल तर लोक पुस्तकाचा आधार घेत होती. वडील हे एकटे होते, त्यांना कोणी सामावून घेत नव्हतं, आपले विचार शेअर करत नव्हतं, आणि म्हणून आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी त्यांना वाचनाची सवय होती. आणि म्हणून वाचनासाठी म्हणून त्यांनी ही पुस्तकं आपल्याबरोबर घेतलेली होती. त्या पुस्तकांनी त्यांची बॅग भरलेली होती, जणू काही त्याच्यातून काही पुस्तकं बाहेर पडत आहेत की काय, अशा पद्धतीची परिस्थिती होती. हिज आईज डीम्ड बाय एज. डीम म्हणजे काय, अंधुक झालेले. त्यांचे जे डोळे होते ना, त्यांच्या वयोपरत्वे अंधुक झालेले होते, त्यांना दिसायला कमी लागलेलं होतं. ही त्यांची असणारी शरीरामधली कमतरता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. वय जसं होत जातं तसं बऱ्याचशाच अवयवांमध्ये शिथिलता यायला लागते. त्या पद्धतीनं त्यांच्या दृष्टीमध्ये सुद्धा शिथिलता आलेली होती. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं, हिज आईज डीम्ड बाय एज. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. फेड या शब्दाचा अर्थ होतो कोमेजणे. होमवर्ड्स म्हणजे घराच्या दिशेनं, आणि मान्सून नाईट म्हणजे पावसाळ्याची रात्र. आता इथं सरळ सरळ पावसाळ्याची रात्राचा उल्लेखच केलेला आहे. याच्यापूर्वी रेनकोट असा पद्धतीनं त्यांनी बरोबर घेतलेला आहे असा उल्लेख आपल्याला बघायला मिळालेला होता. त्यामुळं त्यांचा जो प्रवास चालू आहे तो पावसाळ्यातला प्रवास चालू आहे हे अगोदरच आपल्याला समजलेलं आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे बघा, त्यांचे डोळे जे आहेत ते थोडेसे अंधुक झालेले आहेत. आणि मग फेड म्हटलेलं आहे. फेड म्हणजे कोमेजलेलं. दिवसभर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कामामुळं त्यांच्या शरीरामध्ये आता त्राण राहिलेले नाही आहेत. वयोवृद्ध अशा पद्धतीचा असणारा व्यक्ती आहे आणि त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांचा कोमेजलेपणा सहजासहजी लक्षात यायला लागलेला आहे. अशा कोमेजलेल्या असलेल्या अवस्थेमध्ये त्यांचं घराच्या दिशेनं आगेकूच सुरू आहे. आणि त्यावेळी असणारी ती मान्सूनची म्हणजे पावसाळ्याची दमट अशा पद्धतीची असणारी रात्र, असा उल्लेख या ठिकाणी कवी करतो. नाव आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द रेन लाईक ए वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी कवी करतोय बघा. मी आता त्यांना बघू शकतोय. गेटिंग ऑफ म्हणजे खाली उतरणे. ट्रेनमधून ते खाली उतरत आहेत आणि त्यांचं ते ट्रेनमधून खाली उतरणं कवीला कसं वाटतंय, जसं की एखादा लांबलचक वाक्य असावं आणि त्या वाक्यामधला एखादा छोटासा शब्द आपण वगळून ते वाक्य म्हणावं, तरीसुद्धा पुढच्याला त्या वाक्याचा काय अर्थ आहे तो व्यवस्थित लागावा आणि पुढच्याच्या लक्षात सुद्धा येऊ नये की तो शब्द त्याच्यातून वगळला गेलेला आहे. त्या पद्धतीनं वडिलांचं ट्रेनमधून खाली उतरणं होतं असं कवीला वाटतं. म्हणजे त्या ट्रेनमध्ये असे हजारो लोक आहेत, त्यामुळं वडिलांचं अस्तित्व त्या ट्रेनमधलं हे निग्लेक्टेड आहे. त्या अस्तित्वाला फारसं महत्त्व नाही. ते ट्रेनमधून निघून गेले, उतरले, तरीसुद्धा ते कोणाच्या फारसं लक्षातही आलं नाही. अशा पद्धतीनं ते ट्रेनमधून खाली उतरले. म्हणजेच वडिलांचं अस्तित्व जे आहे ते निग्लेक्टेड आहे, एकाकी आहे, दुर्लक्षित आहे, हे अधोरेखित करण्यासाठी म्हणून अशा पद्धतीची वाक्यरचना कवी या ठिकाणी वापरतोय असं आपल्याला म्हणावं लागेल. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ ए ग्रे प्लॅटफॉर्म. इथं सुद्धा पुन्हा एक कलर्ड इमेजरी वापरलेली आहे बघा. ग्रे प्लॅटफॉर्म, इट इज अ ग्रे ड्यू टू सिमेंट. खरं तर हा ग्रे प्लॅटफॉर्म कसा ग्रे आहे, तो सिमेंटचा असल्यामुळं ग्रे आहे असं म्हटलेलं आहे. परंतु इथं त्याचा अर्थ वेगळाच आहे. हिअर ग्रे सजेस्ट ओल्ड एज, डल, सॉलिडरीनेस ऑफ द फादर्स लाईफ. इथं ग्रे कशासाठी वापरलेला आहे, करडा रंग हा या ठिकाणी वडिलांचं असणारं म्हातारपण, त्यांच्या ठिकाणी असणारा निरसपणा, त्यांच्या ठिकाणी असणारा एकाकीपणा हे दाखवण्यासाठी इथं ग्रे प्लॅटफॉर्म असा उल्लेख केलेला आपल्याला बघायला मिळतो.
गाडीतून ते खाली उतरले. घाईघाईनं त्यांनी तिथं असणारा जो प्लॅटफॉर्म आहे ग्रे रंगाचा तो क्रॉस केला. क्रॉस्ड द रेल्वे लाईन्स, तिथं असणाऱ्या रेल्वेच्या लाईन्स त्यांनी क्रॉस केल्या आणि एंटर द लेन, तिथं असणाऱ्या गल्लीमध्ये त्यांनी प्रवेश केला. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड्स. पावसाळा होता, चिखल होता, चिखलामधून त्यांनी चप्पल पायामध्ये घातलेली होती. चप्पल तुम्हाला माहिती आहे कशी असते. पावसाळा आहे म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीचे बूट घातलेले आहेत किंवा पावसाळ्यासाठी आवश्यक असणारं एखादं सँडल घातलेलं आहे असं नाही आहे. पायामध्ये साधं स्लीपर चप्पल जे आहे ते चप्पल त्यांनी घातलेलं आहे आणि ते चालत असताना स्टिकी म्हणजे पायाला चिकटतंय. कशामुळं? त्याला चिखल लागलेला आहे. चिखल लागल्यामुळे ते पायाला चिकटतंय आणि तरीसुद्धा त्यांची घाई आहे. ऑनवर्ड्स, पुढं जाण्याची घाई आहे, कारण त्यांना घरी पोचायचं आहे. घरी पोचण्यासाठीची असणारी घाई, आतुरता त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. पाठीमागं उल्लेख आलेला होता बघा, त्यांच्या काळ्या रंगाच्या कोटवरती चिखलाचे डाग पडलेले आहेत. त्याचं कारण इथं आपल्याला बघायला मिळतं, कारण त्यांच्या पायामध्ये जे आहे ते चप्पल आहे आणि ते चप्पल तुम्ही कधीतरी पावसाळ्यामध्ये चिखलातून जात असताना चप्पल घालून चालण्याचा अनुभव घेतलेला असेल. चप्पल पायामध्ये घातल्यानंतर ते चिखलात रुततं, पाय आपण उचलतो त्यावेळी ते चिखलातून सुटल्यानंतर पायाला येऊन आदळतं. त्यावेळी त्या चप्पलला लागलेला जो चिखल आहे तो आपल्या अंगावरती उडतो. त्या पद्धतीने वडिलांच्या अंगावरती असणाऱ्या कोटवर त्या चपलाचे शिंतोडे उडलेले होते, चिखलाचे शिंतोडे उडलेले होते, त्याचा डाग तो पडलेला होता. असा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी आलेला बघायला मिळतो. त्यांचे जे चप्पल आहे ते चिखटतंय पायाला आणि त्याचबरोबर हे सगळं ज्यावेळी आपण बघतोय त्यावेळी त्यांच्याकडं आणखीन एक आपल्याला बघायला मिळतं, ते त्यांची घाई आहे. अशी परिस्थिती असतानासुद्धा ते गडबडीनं घाईनं घरी निघालेले आहेत. ऑनवर्ड्स दे वॉक असं या ठिकाणी म्हटलं आहे. या ठिकाणी पहिला स्टांजा संपलेला आहे. पहिल्या स्टांजामध्ये एकूण 12 ओळी तुम्हाला बघायला मिळतील. कविता ही फ्री व्हर्समध्ये लिहिलेली असल्यामुळं ओळींचं बंधन या ठिकाणी नाही. पहिल्या स्ट्रांजामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर घराच्या बाहेर वडिलांना विविध समस्यांना कशा पद्धतीनं सामोरं जावं लागतं हे आपल्याला याच्यातून बघायला मिळतं. वडील ऑफिसमधून किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून घरी जायला निघाले त्यावेळी बाहेरचे असणारे लोक त्यांना वयोवृद्ध असल्यामुळे कसे दुर्लक्षित करतात. कोणीही त्यांच्याशी बोलत नाही, कोणीही त्यांच्याशी चर्चा करत नाही, कोणीही त्यांना आपलंसं म्हणत नाही आणि मग त्या वातावरणामध्ये निरसपणे त्यांचा प्रवास कशा पद्धतीनं होतो हे आपल्याला पहिल्या स्ट्रांजामध्ये बघायला मिळालं. घराच्या बाहेर त्यांना मिळणारी एकाकीपणाची आणि दुय्यम दर्जाची वागणूक कशा पद्धतीने मिळाली हे आपण या ठिकाणी बघितलं. तर बघूया मग दुसऱ्या स्ट्रांजामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं ते. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग अ वीक टी, इटिंग अ स्टेल चपाती, रीडिंग अ बुक. होम अगेन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अगेन का म्हटलेलं आहे? पुन्हा एकदा घरी. म्हणजेच काय, दररोजचीच घडणारी गोष्ट आहे, याच्यामध्ये विशेष असं काही नाही. किंवा बाबा घरी आलेले आहेत म्हणून घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण झालेलं आहे, सगळे खुश झालेले आहेत असंही काही नाही. मुलं ज्यावेळी लहान असतात त्यावेळी बाबा घरामध्ये येणार आहेत म्हटल्यानंतर त्यांच्याकडे एक आतुरता असते. येताना बाबा काहीतरी आपल्याला चॉकलेट घेऊन येणार आहेत म्हटल्यानंतर बाबांना दुरून पाहिल्यानंतरच बाबा आले अशा पद्धतीचा एक ते गलका करतात. तसं काहीच नाही. मुलं मोठी झालेली आहेत, ती त्यांच्या कामामध्ये आहेत, त्यांना वडिलांच्याकडे बघायला वेळ नाही आहे, बाबांशी एखादी गोष्ट शेअर करायला वेळ नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी होम अगेन अशा पद्धतीचा शब्दप्रयोग वापरलेला आहे. घरी येतात आणि घरी आल्यानंतर त्यांची नित्याची ती कामं ती करतात. काय कामं करतात? आय सी हिम ड्रिंकिंग अ वीक टी. मी त्यांना बघतो की अतिशय साधारण पद्धतीचा असणारा चहा ते पित आहेत. घरामधली अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे, एकटीच कमावती आहे, तिची आपण काळजी घ्यायला पाहिजे. आल्यानंतर त्याला गरम गरम चहा द्यायला पाहिजे. असं आलं वगैरे घालून अतिशय गरम गरम असा वाफा येणारा चहा आपण त्यांना द्यावा, अशा पद्धतीची काहीच त्या ठिकाणी तजवीज नाही आहे. घरातल्या व्यक्तींच्यासाठी सुद्धा त्यांना फारसं महत्त्व नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी ते जे चहा पित आहेत तो सुद्धा अतिशय साधारण पाण्याचा, ज्याची चवसुद्धा अतिशय बेचव आहे, अशा पद्धतीचा ते चहा पित आहेत असं कवीला पाहायला मिळतं. इटिंग अ स्टेल चपातीच. भूक लागलेली आहे दिवसभर कामावरून,
म्हणून त्यांना चपाती काही गरम 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 द्यावी असं पण काही नाही आहे. एकदम थंड झालेली शिळी चपाती ते खाताना बघायला मिळत आहेत. रीडिंग ए बुक. आता हा कार्यक्रम उरकल्यानंतर कोणीतरी घरातलं आहे ते त्यांच्याशी बोलेल, त्यांच्याशी चर्चा करेल असं या ठिकाणी काहीच नाही. कुणीतरी पुढे येऊन त्यांच्याशी चर्चा केली असती तर त्यांना पुस्तक लगेच वाचण्याची वेळ आली नसती. परंतु कोणीही त्यांच्याशी वार्तालाप करत नाही आणि म्हणून एकटेपणा दूर घालवण्यासाठी म्हणून त्यांनी पुस्तक वाचायला घेतलं. ही गोज इन टू द टॉयलेट टू कंटेम्प्लेट. कंटेम्प्लेट म्हणजे थिंक डीपली, चिंतन करणे. या वयामध्ये तत्त्वज्ञानाशी निगडीत, फिलॉसॉफीशी निगडीत अशी पुस्तकं लोक वाचतात. वाचल्यानंतर एखादा कंटेंट वाचला त्याच्यावरती चिंतन करावं असं वाटलं, पण चिंतन करण्यासाठी सुद्धा असे निवांत एकांत वेळ हवी म्हणून ते टॉयलेटमध्ये गेले. याचेसुद्धा बरेचसेच तर्कवितर्क काढता येतील. एखाद्या वेळेस आपल्याला खूप त्रास झालेला असतो आणि मग ते उदास मन, चेहरा उदास झालेला असतो, डोळ्यातून अश्रू येत असतात, दुसऱ्या कुणाला कळायला नको म्हणून आपण एकांतात टॉयलेटमध्ये कदाचित जाऊन बसतो आणि मग ते टॉयलेटमधला तो एकांतपणा आपण अनुभवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित वडिलांनाही अशाच पद्धतीनं दुःखी खिन्नी झालेल्या असतील आणि मग आपला चेहरा, आपलं दुःख लपवण्यासाठी म्हणून ते टॉयलेटमध्ये गेलेले असतील. मॅन्स एस्ट्रेंजमेंट फॉर अ मॅनमेड वर्ल्ड. एस्ट्रेंजमेंट म्हणजे ॲलिनेशन. वडिलांच्या मध्ये असणारा हा एकाकीपणा, एकटेपणा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग मानवानं बनवलेल्या या जगामध्ये माणूसच एकटा पडलेला आहे हे या ठिकाणी बघायला मिळतं. आणि म्हणून हा एकाकीपणा आपल्याला या ओळीमधून बघायला मिळतो. कमिंग आउट ही ट्रिम्बल्स ॲट द सिंक. टॉयलेटमधून ते बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांचे हात जे आहेत, ट्रिम्बल म्हणजे थरथर कापणे. त्यांच्या अंगामध्ये त्राण राहिलेले नव्हते आणि ते त्राण न राहिल्यामुळं कदाचित त्यांचे हात थरथर कापत होते. सिंक म्हणजे फिक्स्ड बेसिन ऑफ वॉटर सप्लाय. पाणी पुरवण्याचं अचल अशा पद्धतीचं असणारं बेसिन, त्याला सिंक असं म्हटलं जातं. टॉयलेटच्या बाहेर आल्यानंतर त्या सिंकवरती त्यांनी आपले थरथरणारे हात पकडले. द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर द ब्राऊन हँड्स. त्या सिंकमध्ये पाणी वरून चालू केलं त्यांनी हातावरती. त्यांच्या पाणी जे पडतं आहे ते अतिशय थंड अशा पद्धतीचं पाणी आहे आणि हाताचा रंगसुद्धा त्यांनी ब्राऊन असं म्हटलेलं आहे. वयोवृद्ध होईल तसा कातडीचा कलरसुद्धा ब्राऊन व्हायला लागतो आणि म्हणून ह्या ठिकाणी ही सुद्धा ब्राऊन हँड्स म्हणजे कलर्ड इमॅजरी ह्या ठिकाणी वापरलेली आपल्याला बघायला मिळते. अ फ्यू ड्रॉप्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज रिस्ट. मनगटावरती त्यांचे जे केस आहेत ते सुद्धा करड्या रंगाचे झालेले आहेत आणि त्याच्यावरती काही थेंब तसेच चिकटून राहिलेले आहेत. हिज सलन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्युज्ड टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. सलन म्हणजे दुर्मुखलेली असं त्याचा अर्थ होतो. त्याची जी मुलं जी आहेत ती दुर्मुखलेली आहेत, बॅड टेम्पर्ड आहेत आणि ती मुलं पूर्णपणे त्यांना दुर्लक्षित करतायत. त्या मुलांना त्यांच्याबरोबर कोणतीही गोष्ट शेअर करायची नाही आहे आणि मग काही विनोद असेल, जोक असतील किंवा त्यांच्या आयुष्यातली काही सिक्रेट्स असतील ती त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित वडिलांना करतायत आणि त्यामुळे वडिलांच्या बरोबर त्यांना बोलायला वेळ नाही आहे. अशा पद्धतीचा एकाकीपणा त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. घरामधले असणारे लोक त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहेत. शारीरिक दुर्बलता त्यांच्याकडे आलेली आहे. हात थरथर कापता आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला एकाकीपणा हा इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही विल नाव गो टू स्लीप. आता ते झोपी जातील. लिसनिंग टू द स्टॅटिक ऑन द रेडिओ. पूर्वीच्या कालखंडामध्ये एकतर वर्तमानपत्र वाचणं किंवा पुस्तक वाचणं नाहीतर रेडिओ ऐकणं ही मनोरंजनाची साधनं म्हणून लोक वापरत होती. आता झोपी जात असताना पुन्हा आपला वेळ घालवण्यासाठी कोणत्या साधनाचा ते उपयोग करत असतील तर हे रेडिओ आहे. स्टॅटिक म्हणजे स्थिर. रेडिओवरती नेहमी स्थिर असणारा तोच तो कार्यक्रम ते ऐकणार आहेत. ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन. आणि मग रेडिओवरती कार्यक्रम ऐकत असताना त्यांच्या मनामध्ये मात्र वेगळा विचार सुरू असणार आहे. तो विचार असणारा ॲन्सेस्टर्स म्हणजे त्यांच्या पूर्वजांच्या विषयीचा
अँड ग्रँडचिल्ड्रन आणि त्यांच्या नातवंडांच्या विषयीचा. आता या ठिकाणी काय सूचित करायचं आहे बघा, ॲन्सेस्टर्स म्हणजे काय, पूर्वज म्हणजेच काय, त्या वडिलांचा असणारा भूतकाळ. आणि ग्रँडचिल्ड्रन म्हणजे काय, नातवंड म्हणजेच त्यांचा असणारा भविष्यकाळ. म्हणजे झोपी गेल्यानंतर ते विचार करतायत आपल्या पाठीमागच्या गोष्टींचा आणि पुढं आपल्याबद्दल काय गोष्टी होतील याचा. त्यांचा वर्तमान काळ जो आहे तो एवढा काही महत्त्वाचा नाही आहे किंवा तो एवढा काही मजेशीर नाही की त्याच्यामध्ये त्यांनी रमावं, त्याच्यामध्ये त्यांनी रुळावं. आणि म्हणून वर्तमान काळामध्ये रुळण्यापेक्षा भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींवरती विचार करणं आणि भविष्यामध्ये आपल्याबद्दल काय घडणार आहे याच्याबद्दल विचार करणं, याच गोष्टीला ते जास्त महत्त्व देताना आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून इथं ह्या पद्धतीची शब्दरचना केलेली आपल्याला बघायला मिळते, ऑफ हिज ॲन्सेस्टर्स अँड ग्रँडचिल्ड्रन. थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनंट थ्रू अ नॅरो पास. इथं आणखी ते कोणाविषयी विचार करतायत, थिंकिंग ऑफ नोमॅड्स. नोमॅड्स म्हणजे भटके जीवन जगणारे, भटके जीवन जगणारे लोक जे की उपखंडामध्ये प्रवेश करतायत एखाद्या साध्या बारीकशा अरुंद अशा जागेतून, आणि मग त्या ठिकाणी ते त्यांचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत. भटके जीवन जगत असल्यामुळं त्यांचं अस्तित्व त्यांना सापडत नाही. या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी ते सतत भटकत राहतात. त्या पद्धतीनं वडिलांचा सुद्धा त्याच पद्धतीचा विचार आहे. आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करत असताना आपल्या स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत, परंतु स्वतःचं अस्तित्व त्यांना सापडत नाही. या भटक्या लोकांच्या प्रमाणं या जागेला एकदा, त्या जागेला एकदा, त्या जागेला एकदा ते सतत हालचाल करत राहतात. त्या पद्धतीनं वडीलसुद्धा आपल्याला विरंगुळा मिळावा, आपलं मन रमावं याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करत असताना, वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर घेत असताना, त्याचा वापर करत असताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु त्यांना एक स्थिरता मिळत नाही आहे. ज्या पद्धतीनं हे नोमॅड्स किंवा भटके जीवन जगणारे लोक आहेत त्यांना स्थिरता मिळत नाही आहे, त्या पद्धतीनं यांच्यासुद्धा जीवनामध्ये अस्थिरता आहे. आणि म्हणून याच पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये सतत 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 आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी ही कविता संपते. दिलीप चित्रे यांनी ही कविता आपल्या वडिलांना समर्पित करताना लिहिलेली आहे. वयोवृद्ध लोक आपल्या स्वतःला कसे एकटे समजतात, घरामध्ये एकटेच कमवतात, पण जेव्हा ते घरी येतात तेव्हा त्यांची काळजी घेणारं कोणीच नाही. त्यांच्या मनाची होणारी घालमेल या कवितेच्या माध्यमातून वर्णिलेली आहे. समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये त्यांना दिलेली दुय्यम दर्जाची वागणूक, त्यामुळं त्यांना आलेला एकाकीपणा, घरामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा घरामध्ये सुद्धा त्यांना दिलेली दुय्यम दर्जाची वागणूक, त्यामुळं त्यांच्या वागण्यामध्ये आलेला एकाकीपणा, या सगळ्याचं अतिशय बारकाईनं वर्णन दिलीप चित्रे करताना आपल्याला बघायला मिळतात. कवितेमध्ये ॲटोबायोग्राफिकल नेचर आहे आणि त्यामुळं दिलीप चित्रे आणि त्यांच्या वडिलांच्या मध्ये असणारे सहसंबंध याची काहीशी छटा आपल्याला या कवितेमध्ये उमटताना बघायला मिळते. कविता ही फ्री व्हर्समध्ये लिहिलेली आहे. कवितेमध्ये फक्त 2 स्ट्रांजा आहेत. पहिल्या स्ट्रांजामध्ये 12 ओळी आहेत आणि दुसऱ्या स्ट्रांजामध्ये एकूण 13 ओळी आहेत. या कवितेला एक इमोशनल टच आहे. ही कविता वयोवृद्ध लोकांच्या प्रतिनिधित्व करताना आपल्याला बघायला मिळते. कवितेमध्ये दिलीप चित्रे जरी आपल्या वडिलांच्याबद्दल सांगत असले तरी त्यांचे वडील हे समस्त समाजामध्ये असणाऱ्या वयोवृद्ध लोकांचं प्रतिनिधित्व करतात. आज आपल्याला बऱ्याच वेळा घरामध्ये असणाऱ्या वयोवृद्ध लोकांना वाईट वागणूक दिली जाते हे पाहायला मिळतं, परंतु त्यांनासुद्धा चांगली वागणूक देणं गरजेचं आहे याची जाणीव निर्माण करून देण्यासाठी ही कविता अत्यंत महत्त्वाची आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून फादर रिटर्निंग होम या कवितेचं मराठीमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे. याचबरोबर आणखी एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती या कवितेच्या संदर्भात अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये या कवितेचं ॲप्रिसिएशन तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर या कवितेमध्ये असणारे फिगर ऑफ स्पीच अँड अदर कन्सेप्टचा एक व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. हे सर्व व्हिडिओ वारंवार पहा आणि कविता व्यवस्थितपणे समजून घ्या.
कवितेमधले बारकावे समजून घ्या. कविता आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि माझे असणारे इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील इतर व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचावे अशी जर तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.